तुमच्या घरात जर एखादी व्यक्ती दिवसभर शांत असते, तिचे कोणी मित्र नसतात, ती कोणासोबत बाहेर जात नाही, पण ती रात्रभर दिवसभर जर फक्त फोनमध्ये बघत असेल, तुम्हाला वाटेल की ती सोशल मीडिया यूज करत असेल. पण त्या सोशल मीडियाच्या दुसऱ्या बाजूला किंवा त्या फोनच्या जर दुसऱ्या बाजूला एखादा दहशतवादी संघटनेशी संबंधित कोणी व्यक्ती असेल तर. राजस्थानमधील जयपूरमध्ये घडलेलं बबिता धाकड प्रकरण सध्या देशभरात चर्चेत आहे. पण हा व्हिडिओ तिच्या अटकेबद्दल नाहीये. या व्हिडिओमध्ये आहे की एखादी व्यक्ती सोशल मीडियाद्वारे कथितरित्या कट्टर विचारसरणीपर्यंत कशी पोहोचते याबद्दल. नमस्कार, मी संजना खंडारे स्वागत करते तुमचं बाई माणूस मध्ये. बबिता धाकड, वय 38 वर्ष, जयपूरच्या टोंक रोड जवळील एका सामान्य वस्तीत राहणारी ती महिला होती. शेजारच्यांच्या मते अतिशय शांत, क्वचितच बाहेर पडणारी, कोणाशी फारसं बोलणारी नाही. पण 22 जून रोजी राजस्थान ATSने तिला UAPA अंतर्गत अटक केली. आरोप काय होता तर बंदी घालण्यात आलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संपर्क ठेवल्याचा. इथपर्यंतची बातमी अनेकांनी ऐकली, पण खरी गोष्ट इथून सुरू होते. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार 2017 मध्ये तिचं लग्न झालं, पण संसार अवघ्या महिनाभरात संपला. त्यानंतर ती आई वडिलांसोबत राहू लागली. नोकरी नव्हती, दिवसभर इंटरनेट, आणि याच काळात तिचं कथित ऑनलाईन आयुष्य बदलायला लागलं. सुरुवातीला फक्त कुतूहल, जिहादी पेजेस, व्हिडिओ, पोस्ट, नंतर लाईक, कॉमेंट, ग्रुप आणि मग चॅट. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बबिता तब्बल 300हून अधिक सोशल मीडिया ग्रुपमध्ये सहभागी झाली होती. तिथे तिला काही लोक भेटले, कोणी पाकिस्तानहून, कोणी अफगाणिस्तानातून. त्यातील एका व्यक्तीने स्वतःची ओळख तिला अबू उबैदा म्हणून करून दिली. तो स्वतःला मसूद अजहरचा सहकारी असल्याचं सांगत होता. सुरुवातीला तो तिच्या डोळ्यांचं कौतुक करायचा, सौंदर्याचं कौतुक करायचा, रोज बोलायचा, रात्री उशिरापर्यंतही. ही पद्धत नवीन नाही. सायबर मानसशास्त्रात याला इमोशनल ग्रूमिंग म्हणतात. म्हणजे समोरच्या व्यक्तीचा विश्वास जिंकायचा, भावनिक आधार द्यायचा आणि मग तिला हळूहळू आपल्या विचारसरणीकडे वळवायचं. तपास यंत्रणांच्या दाव्यानुसार बबिताने कलमा पठण केलं. तिला खदिजा नाव देण्यात आलं. नमाज शिकवण्यात आला आणि तिला पाकिस्तानमध्ये आणण्याची योजनाही आखली गेली. मार्ग होता नेपाळ, सौदी अरेबिया, UAE आणि नंतर पाकिस्तान. पैसे क्रिप्टोकरन्सीद्वारे. मात्र पोलिसांच्या मते तिच्या अटकेपूर्वी कोणताही आर्थिक व्यवहार झाला नव्हता. आता इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. एका सामान्य व्यक्तीचं इतकं मोठं परिवर्तन होतं कसं? याचं उत्तर फक्त दहशतवादात नाही, तर सोशल मीडिया अल्गोरिदम मध्येही आहे. तुम्ही एखादा व्हिडिओ पाहता, त्यानंतर तशाच आणखी 10 पोस्ट दिसतात, त्यानंतर तुमच्या टाइमलाईनवर तेच विचार दिसू लागतात. यालाच इको चेंबर म्हणतात. हळूहळू तुम्हाला वाटू लागतं की जगातले सगळे लोक असंच विचार करतात आणि कट्टर विचारसरणी इथूनच सुरू होते. दहशतवादी संघटना सोशल मीडिया वापरून भरती करण्याचा प्रयत्न करतात. विशेषतः एकाकी, नैराश्यात असलेल्या किंवा भावनिक आधार शोधणाऱ्या लोकांना लक्ष्य केलं जातं, कारण अशा व्यक्तींना प्रभावित करणं तुलनेने सोपं असतं. बबिता धाकड दोषी आहे की नाही हे न्यायालय ठरवेल. तपास यंत्रणांनी केलेले दावेही न्यायालयात सिद्ध व्हायचे आहेत. मात्र या प्रकरणाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे. आज दहशतवादाची सुरुवात नेहमी बंदुकीपासून होत नाही, ती मोबाईलच्या तुमच्या स्क्रीन पासूनही होऊ शकते. एक लाईक, एक फ्रेंड रिक्वेस्ट, एक चॅट आणि त्यातून बदलू शकतं एखाद्या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य. म्हणूनच ऑनलाईन जगात आपण काय पाहतो, कोणाशी बोलतो आणि कोणावर विश्वास ठेवतो, हा प्रश्न आज पूर्वीपेक्षा अधिक महत्वाचा झालाय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे बाई माणूसला कॉमेंट करून नक्की कळवा. आणि हो, बाई माणूसच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.